थंडी आणि डिंकाचे लाडू हे समीकरण ठरलेलं असतं। डिंक, तूप, खोबरं, गूळ आणि भरपूर सुकामेवा वापरून हे लाडू बनवले जातात। आज आपण बघू झटपट तयार होणारे डिंक ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी। हे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या। सगळ्यात आधी आपण किसलेलं सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। इथे मी 2 वाट्या सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे खोबरं कोरडंच भाजून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तूप घातलेलं नाही। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवून हे खोबरं आता भाजून घ्यायचं। असं थोडा लालसर रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। थंडीमध्ये हाडं ठणकत असतील तर तीळ, अळशी, खोबरं यांचं प्रमाण जेवणामध्ये वाढवायचं। हे लाडू करताना देखील त्याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवायचं। अशा प्रकारे खोबरं हे थोडं तांबूस रंगावरती भाजून घेतलेलं आहे। हे भाजलेलं खोबरं एका प्लेटमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं। आता त्याच कढईमध्ये आपण खसखस भाजून घेणार आहोत। इथे मी 1 मोठा चमचा खसखस घेतलेली आहे। खसखस भाजताना देखील ती कोरडीच भाजायची आहे, त्याच्यामध्ये तूप घालायचं नाही। साधारण 1 ते 2 मिनिटं ही खसखस भाजून घ्यायची। आता खसखसमध्येच मी 1 वाटी खारीक पावडर घातलेली आहे। खारका फोडून त्याची घरीच मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम ही अगदी बारीक ठेवायची आहे आणि ही खारीक पावडर भाजून घ्यायची आहे। खारीक पावडर भाजायला जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीने कलर बदलला की गॅस बंद करायचा। भाजलेली खसखस आणि खारीक पावडर सुद्धा आता बाजूला काढून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं। तूप गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक काप केलेले बदाम घातलेले आहेत। इथे मी अर्धा वाटी बदाम वापरलेले आहेत। हे सुद्धा गॅसची फ्लेम लो ठेवून मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। आता त्यामध्येच बारीक काप केलेले काजू घातलेले आहेत। काजू आणि बदाम 1 मिनिट परतून घ्यायचे। आणि आता अर्धी वाटी मनुका घातलेले आहेत। मनुका छान फुलेपर्यंत आता हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे। ह्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीचे अजून ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा त्यांचं प्रमाण हे कमी जास्त देखील करू शकता। मनुका देखील आता छान फुललेले आहेत आणि काजू बदाम देखील छान कुरकुरीत झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा। आता हे भाजलेले ड्रायफ्रूट्स सुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता कढईमध्ये पुन्हा मी 1 चमचा तूप घातलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये डिंक तळून घ्यायचा। हे लाडू बनवण्यासाठी मी अर्धा वाटी डिंकाचा वापर केलेला आहे, पण तुपामध्ये प्रत्येक वेळी तळताना तो फक्त 1च चमचा घालायचा, म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो। असा जर प्रत्येक वेळी थोडा थोडा डिंक घालून तळला तर तो छान फुलतो आणि आतमध्येपर्यंत शिजतो। डिंकही छान फुललेला आहे, तो सुद्धा आपण आता ताटामध्ये काढून घेऊ। उरलेला अर्धा वाटी डिंक सुद्धा मी असाच तळून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने अर्धा वाटी डिंक हा सगळा तळून घेतलेला आहे। आता हा डिंक वाटीने दाबून क्रश करून घ्यायचा। मिक्सरमधून काढला तर तो जास्त बारीक होतो आणि जर का डिंक थोडा जाडसर ठेवला तर तो खायला देखील छान लागतो। हे बघा, अशा पद्धतीने थोडा जाडसर असा हा डिंक ठेवायचा आहे। भाजलेलं आणि तळलेलं सगळं मिश्रण आता थंड झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये हा बारीक करून घेतलेला डिंक घालायचा। पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये पाव चमचा तूप घालायचं आणि 1.5 वाटी गूळ घालायचा। इथे मी साधा गूळ वापरलेला आहे, चिक्कीचा वापरायचा नाही। त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे पाणी घालायचं। मंद गॅसवरती आता आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे। गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। हे बघा, आता गूळ वितळलेला आहे, गॅस बंद करायचा। वितळून घेतलेला गूळ आता खोबरं आणि ड्रायफ्रूटच्या मिश्रणामध्ये घालायचा। आता ह्या मिश्रणामध्ये मी सुंठ देखील किसून घातलेला आहे। तुमच्याकडे सुंठाची पावडर असेल तर ती 1 चमचा घालू शकता। तसेच जायफळ देखील किसून घातलेला आहे, जायफळ सुद्धा 1 चमचा पावडर घालू शकता। कोणत्याही गूळ घातलेल्या पदार्थामध्ये सुंठ पावडर किंवा जायफळ पावडर घातली तर पदार्थाची चव अजून वाढते। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। हाडं ठिसूळ असतील, कॅल्शियमची कमी असेल किंवा हाडं ठणकत असतील त्यासाठी हे लाडू खूपच पौष्टिक आहेत। हे मिश्रण गरम असेपर्यंत त्याचे लाडू बनवून घ्यायचे।
लाडवाचा आकार हा लहान ठेवायचा, म्हणजे ते एकावेळी 2 खाल्ले गेले तरी त्याचा त्रास होत नाही. या लाडवांना न्यूट्रिशनचे पॉवर हाऊस देखील म्हटले जाते. अशा प्रकारे तयार झालेले आहेत पौष्टिक डिंक आणि ड्रायफ्रूटचे लाडू. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि लाडू कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.